बाबा मी मोठी होईल तेव्हा डॉक्टर बनेन आणि तुम्हाला कधीच आजारी पडू देणार. किती हुशार ते माझं बाळ. तुला तुझ्यासारख्याच एका हुशार मुलीची गोष्ट सांगू? सांगा ना. कोण बाबा? यमे. आणि मग भातुकलीचा खेळ खेळणाऱ्या यमुनेच्या आयुष्यात तिचा खरा राजा आला. मंगल घटिका आली आली ग, हळदीला आली बाहुली माझी मोठी झाली ग, साजणाची स्वारी थांबली गदारी, 7 जन्मासाठी बांधली ग दोरी, 7 जन्मासाठी बांधली ग दोरी, आज मनमणी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. पुस्तक, मराठीचा पहिला धडा आणि पाढे पाठ करून ठेवायचे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, कदंद्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वथा नावडो, कदंद्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो. आनंदीबाई शिकत तर होत्याच, पण मग त्यांनी डॉक्टर व्हायचं स्वप्न मनावर घेतलं. का बाबा? मम पाऊली तव चाहुली, प्राणास ये सयकान्हुली.
जीवनानन्दघना मम पाऊले तव चाहुले प्राणासये रे सयकान्हुले अजय बघ ना सारखा रडतो थांबतच नाहीये झोपूजा नाही काय बाळाचा ताप काही हटत नाहीये वैद्यांना बोलवून आणावं कसं बाळ कधी झोपलंय? आत्ता झोपलं. बाळाची नाडी हाताला लागत नाहीये. बाळ गेलंय. बाळ गेलंय गोपाळराव. मम पाऊले तव चाहुले प्राणासये सयकान्हुले. बघ बाबा, आपलं बाळ एवढं आजारी होतं आणि ही गोष्ट आपल्याला कळली सुद्धा नाही. या गोष्टीची खंत आनंदीबाईंच्या मनात होती आणि जे आपल्यासोबत झालंय ते आता इतर कोणासोबत होऊ देणार नाही असा निश्चय त्यांनी केला. भारतात मुलींना डॉक्टर बनण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही हे गोपाळरावांना कळून चुकलेलं, म्हणून आनंदीबाईंना परदेशी शिकवायचा निर्णय त्यांनी घेतला. पण इथे देखील एक अडचण होतीच. आनंदी, तुम्हाला तिथे शिकायचं असेल, मला नोकरी मिळावी अशी अपेक्षा असेल तर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यापासून गत्यंतर नाही. ज्या देशास माझ्या धर्मासकट मी मान्य नाही तो देश मला मान्य नाही. मी इतकंच लक्षात ठेवणार आहे, जर माझ्या नावापुढे डॉक्टर लागायचं असेल तर ते नाव फक्त आणि फक्त आनंदी गोपाळ जोशी असं असेल. जग किर्र काळी रात जप डोळ्यात लिवात ए झुंझुंझू होत आलजी झुंझुंझू होत आलजी उजाडेल जरा धीर धर बये लोळण घेतील सूर्याची किरण तुझ्या पायावर ग. वळणावर पहाट तुझी बघती या वाट कर उंबऱ्याला पार माग पडो घरदार माझे बाय आता पावलं न चढू दग चालण्याचा ज्वर उजाडेल जरा धीर धर ग. माझे बाय माऊली 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 माझे बाय माऊली. तुला खुणावतो आहे आता तुझा पहिलं तीर तुला कसली भीती रीती न भाती तुझ्या लेखी गैर तुला कसली भीती रीती भाती तुझ्या लेखी नको कोंदट गाभारा नको दुपाचा उबारा सोड आरती नमाज रमला समाज तुझा तुझ स्वर सोड आरती नमाज रमला समाज तुझा तुझ स्वर. ये भवसागर लांगून ये भवसागर लांगून देवपणाचं
उठशील पहिलं तीर जरा धीर धर ग माझे बाये माऊली 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 माझे बाये माऊली. वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया मधून शिक्षण पूर्ण करून आनंदी आता डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी बनल्या. डॉक्टर बनून भारतामध्ये सेवा करायचं स्वप्न पूर्ण होणार होतं, पण ट्युबरक्युलोसिसच्या त्रासामुळे त्यांचं वयाच्या 22व्या वर्षी निधन झालं आणि त्या कारणामुळे त्यांना कुणाची सेवा करता आली नाही. पण त्यांनी पहिली भारतीय महिला डॉक्टर बनून भारतामधल्या इतर महिलांसमोर एक आदर्श उभा केला आणि त्या प्रोत्साहनामुळे भारतातल्या महिलांनी त्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि आजही करत आहेत.